तूळ राशी 13 ते 19 एप्रिल 2026 हा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरतोय। ब्रह्मांडाच्या योजना आणि ग्रहांचे योग तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास देणार आहेत। तुमचा स्वभाव नेहमी समजूतदार, संयमी आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा असतो आणि याच गुणांचा तुम्हाला या आठवड्यात फायदा होणार आहे। तुम्ही जे काही मनापासून इच्छिता, ब्रह्मांड त्याला तुमच्याकडे आकर्षित करेल। तर तयार व्हा, कारण हा आठवडा तुमच्या विकासाचा, यशाचा आणि आत्मविश्वासाचा ठरतोय। तूळ राशी, ग्रह आणि ब्रह्मांडाचा प्रभाव। या आठवड्यात सूर्य आणि शुक्र तुमच्यासाठी मुख्य प्रभाव देत आहेत। सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला चालना देतो, तुमच्या निर्णय क्षमतेला उजाळा देतो। शुक्राच्या योगामुळे नातेसंबंध सुधारतील, संवाद सोपा होईल आणि जुन्या गैरसमज दूर होतील। बुध तुमच्या तार्किक विचारसरणीला चालना देतो, त्यामुळे कामकाजात आणि व्यक्तिगत निर्णयांमध्ये तुम्ही योग्य पाऊल टाकाल। लक्षात ठेवा, जे तुम्ही मनापासून आकर्षित करता, ब्रह्मांड तेच तुमच्याकडे आणेल। हा आठवडा स्वतःच्या शक्तीला ओळखण्याचा आहे। तुमचा संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा स्वभाव तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करून यश देईल। जुन्या भीती आणि अडचणी मागे सोडा आणि आत्मविश्वास ठेवा। जे तुम्ही मनापासून इच्छिता तेच तुम्हाला मिळेल। हे आठवडा तुम्हाला तुमच्या क्षमतांचा योग्य उपयोग करण्याची संधी देतो। कामकाजाच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीसाठी अनुकूल आहे। नवीन प्रोजेक्ट, सर्जनशील कल्पना आणि कौशल्यांचा उपयोग करण्यासाठी संधी येईल। सहकारी किंवा टीमसोबत संवाद करताना संयम ठेवा। चुकीच्या माहितीमुळे गैरसमज टाळणे गरजेचे आहे। तुमच्या मेहनतीला योग्य दिशा हे ब्रह्मांड दाखवेल, त्यामुळे यश निश्चित आहे। प्रत्येक प्रयत्नाचा योग्य फळ मिळेल। आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो। जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील। जर तुम्ही नियोजनपूर्वक खर्च केला आणि इम्पल्सिव्ह निर्णय टाळले, तर ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य परतावा देईल। हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या शक्तीला ओळखण्यासाठी अनुकूल आहे। तुम्ही जे काही करू शकता त्यावर पूर्ण विश्वास ठेवा। जुनी भीती, अडचणी आणि संकोच मागे सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। हा आठवडा तुमच्यासाठी ग्रोथ, आत्मविश्वास आणि पर्सनल पॉवरचा आहे। प्रत्येक अनुभवातून तुम्ही शिकाल आणि तुमच्या क्षमता अधिक स्पष्ट होतील। कामकाजाच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीसाठी अनुकूल आहे। नवीन प्रोजेक्ट, सर्जनशील कल्पना आणि कौशल्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी संधी आहे। सहकारी आणि टीम सोबत संवाद करताना संयम ठेवा। चुकीच्या माहितीमुळे गैरसमज टाळणे गरजेचे आहे। तुमची मेहनत, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि फोकस तुम्हाला यश मिळवून देईल। आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो। मागील गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि काही नवीन संधी उघडतील, ज्या तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न देऊ शकतात। या आठवड्यातील आर्थिक बदल तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारे असतील आणि तुम्ही अधिक स्थिर आणि सुरक्षित अनुभव घेणार आहात। संबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल। मित्र, कुटुंबीय किंवा जोडीदारासोबत योग्य संवाद ठेवल्यास जुने गैरसमज दूर होतील। जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन मैत्री किंवा प्रेमाची संधी येऊ शकते। तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास संबंध अधिक मजबूत करतील। हा आठवडा वैयक्तिक विकासासाठी खास आहे। ध्यान, योग किंवा आवडत्या छंदात वेळ घालवा। मानसिक शांतता मिळाल्याने तुमची ऊर्जा वाढेल आणि ब्रह्मांडाच्या संधी स्वीकारायला तुम्ही तयार राहाल। नवीन कौशल्य शिकण्यासाठी संधी मिळेल। जे तुम्ही मनापासून शिकाल त्याचे फळ ब्रह्मांड तुम्हाला नक्की देईल। संयम, फोकस आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक आव्हानावर मात करता येईल। हे आठवडा तुम्हाला आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि पर्सनल पॉवर अनुभवायला मदत करेल। शारीरिक आणि मानसिक आरोग्याला विशेष लक्ष द्या। हलका व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे। तुमच्या शरीर आणि मनाची ऊर्जा स्थिर राहील तर तुम्ही ब्रह्मांडाकडून येणाऱ्या संधींचा पूर्ण फायदा घेऊ शकता। ध्यान किंवा छोटे रिलॅक्सेशन एक्सरसाइज तुम्हाला मेंटली क्लॅरिटी आणि उत्साह देतील। तूळ राशी, या आठवड्यात सूर्याची उष्णता, पवनाचा हलका स्पर्श, पावसाच्या थेंबाची ताजगी हे सर्व तुमच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहेत। तुमच्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे सुख अनुभवून तुम्हाला संतुलन, आत्मविश्वास आणि आनंद मिळेल। या आठवड्यात तुम्ही रोजच्या जीवनातल्या साध्या सुखांकडे लक्ष देऊ शकता। सकाळी उठल्यावर सूर्याची प्रकाशलेली किरणे, झाडांवरील पक्ष्यांचा आवाज, थोडा व्यायाम किंवा चाल हे सगळे तुमच्या ऊर्जा चक्राला जागृत करतील। साधेपणा आणि रेग्युलर रुटीन तुमच्या मानसिक आणि शारीरिक एनर्जीला स्टॅबिलाइज करेल। त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवस अधिक उत्साही आणि तयार अनुभवाल। कामकाजात थोडा फोकस, थोडा प्लॅन आणि साधेपणा ठेवण्याचा योग आहे। नवीन प्रोजेक्ट्स किंवा आयडियाच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला सहज मार्ग दिसेल।
जुन्या आव्हानांमध्ये थोडा पेशन्स आणि स्टेडी अप्रोच वापरल्यास यश निश्चित आहे. सहकाऱ्यांसोबत मध्यमवर्गीय संवाद, सिंपल आणि ऑनेस्ट अप्रोच तुमच्या कामात स्मूथ प्रोग्रेस आणेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा साध्या प्लॅनिंग आणि थॉटफुल डिसिजन्ससाठी अनुकूल आहे. अननेसेसरी खर्च टाळा, पण ज्या गोष्टींचा लॉंग टर्म फायदा आहे त्यावर लक्ष ठेवा. एखादी छोटी बचत किंवा इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी मोठ्या फायदेशीर परिणामांची सुरुवात ठरू शकते. साधेपणा आणि संयम तुम्हाला आर्थिक स्थिरता देतील. नातेसंबंधांमध्ये साधेपणा आणि ओपन हार्टेड संवाद महत्त्वाचा ठरेल. मित्र, कुटुंबीय किंवा जोडीदाराशी ऑनेस्ट आणि काम कम्युनिकेशन ठेवल्यास जुने गैरसमज दूर होतील. साध्या भेटी, चहा किंवा थोडे कन्व्हर्सेशनमध्येही तुमच्या नात्यांमध्ये वॉर्मथ आणि हार्मनी निर्माण होईल. आठवड्यातील छोट्या सुखांचा अनुभव घेणे या काळात फार महत्त्वाचे आहे. तुळ राशी, तुमच्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने तुम्ही जुन्या अडथळ्यांना पार करता येईल आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. तयार व्हा, कारण हा आठवडा तुमच्या विकासाचा, आनंदाचा आणि सकारात्मक बदलांचा आहे. या आठवड्यात कामकाजाच्या क्षेत्रात नवीन संधी दिसून येतील. काही जुन्या प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल आणि काही नवीन कल्पना तुमच्या प्रगतीला मार्गावर घेऊन जातील. या आठवड्यात आर्थिक बाबतीत तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. मागील गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि काही नवीन संधी तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न देऊ शकतात. जर तुम्ही खर्चाच्या बाबतीत संयम ठेवला आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल. छोट्या छोट्या योजना आणि नीटनेटके नियोजन तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि आत्मविश्वास देतील. या आठवड्यातील नवीन संधी तुम्हाला नवे मार्ग, नवे विचार आणि नवे अनुभव देतील, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सुरक्षित बनाल. तुमची मेहनत, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन या 3 गोष्टी मिळून तुम्हाला आर्थिक प्रगतीचे अनुभव देतील. आठवडा संपताना तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर अधिक आत्मविश्वास बाळगाल आणि पैशांबद्दल मन शांत आणि स्थिर राहील. तुळ राशी, एकंदरीतच पाहता हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास, प्रगती, आनंद आणि संतुलन घेऊन आला आहे. जुने अडथळे मागे पडतील, नवीन संधी उघडतील आणि तुम्ही तुमच्या निर्णय क्षमतेमुळे प्रत्येक आव्हानावर सहज मात कराल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जसे आठवडा संपेल, तुम्ही आनंदाने, उत्साहाने आणि मनशांतीने भरलेले अनुभव घेणार आहात. स्मित हास्य ठेवा, छोटे छोटे आनंदाचे क्षण साजरे करा आणि प्रत्येक नवीन दिवसासाठी तयार राहा. तुमचं जीवन उज्ज्वल, सुखमय आणि समृद्धी असो, हेच माझं तुमच्यासाठी संदेश आहे.